या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारूने जे काही केलेले असते त्यामुळे आदित्य तिच्यावर खूप चिडलेला असतो. तो पारूला म्हणत असतो की तू इतका मोठा निर्णय घेतला आणि माझा साधा विचारही केला नाहीस का गं. आणि त्यावेळी पारू म्हणते की आदित्य सर, मग मी दुसरं काय करायला हवं होतं. हे संकट माझ्या घरावर आलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे ना, देवी आईंनी किती कष्टाने हे इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे. मग मी त्यांच्या या साम्राज्याला कोणाची नजर कशी लागू देईल आणि म्हणूनच मी हे संकट माझ्यावर घेतलं. आणि ते ऐकून आदित्य तिच्याकडे पाहतच राहतो. तो म्हणत असतो की पारू, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू प्लीज असं काही करू नकोस. अगं एकदा तरी माझा विचार कर. आणि त्यावर पारू हसून हो म्हणते. दुसरीकडे मारुतीला मात्र काही केल्या झोप येत नसते. त्याच्या मनामध्ये सतत हेच विचार सुरू असतात की आदित्य बाबांनी हे व्रत का पूर्ण केलं आणि आत्ता पारू त्यांच्यासोबत नेमकं काय बोलण्यासाठी गेली आहे. त्यांचं नातं खरंच फक्त मैत्रीचं आहे की त्यापेक्षा अजून काही. आणि मग त्यानंतर तो स्वतः बाहेर जाऊन पारूचं आणि आदित्यचं नेमकं काय बोलणं सुरू आहे हे ऐकायचं ठरवतो. आणि त्यामुळे तो लगेच तिकडे जाण्यासाठी सुद्धा निघतो. पण तितक्यात गणी त्याला विचारतो की अरे बा, काय झालं, तू झोपला का नाही, तुला पाणी हवं आहे का. आणि मग तो मारुतीसाठी पाणी आणायला किचनमध्ये जातो. तर मारुती त्याची वाट न बघता सरळ बाहेर येतो. इकडे आदित्य आणि पारू बोलत असतात. आदित्य तिला म्हणत असतो की यावेळी ना मी फक्त जेवण करणं सोडलं होतं, पण जर यापुढे तू काही मूर्खपणा केलास ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. आणि हे ऐकून पारू स्वतःच गाल फुगवून बसते. आणि त्यामुळे आदित्य म्हणतो की तुला व्यवस्थित माहिती आहे ना स्वतःचे लाड कसे करवून घ्यायचे ते. आणि त्यावर पारूही हसतच हो म्हणते आणि आदित्यला मिठी मारते. आणि त्यावेळी मारुती नेमका त्या ठिकाणी येतो आणि पारूला असं आदित्यच्या मिठीमध्ये पाहून त्याच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. आणि मग त्यानंतर गणी देखील त्याच्या पाठोपाठ त्या ठिकाणी येतो आणि तो सुद्धा पारूला आणि आदित्यला एकत्र पाहतो. आणि जेव्हा हे मारुतीच्या लक्षात येतं तेव्हा तो गणीला घेऊन पटकन तेथून निघून जातो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी पारू तिच्या आईच्या फोटोसोबत बोलत असते. तिला सतत काल आदित्यने आणि मारुतीने तिच्यासाठी जे व्रत केलेलं असतं तेच आठवत असते. आणि मग ती मनाशी म्हणत असते की आई, मी खरंच खूप समाधानी आहे. मला कधी कधी भीती वाटते की माझ्या या सुखाला कोणाची नजर लागेल की काय. आणि आता जर गुरुजींनी केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे मला मरण जरी आलं ना तरी माझी काहीच हरकत नाही आहे, कारण मी खरंच खूप समाधानी आहे. माझ्याकडे बा आहे, गणी आहे आणि आता धनीसुद्धा. त्याचसोबत देवी आईंची मला सेवा करायला मिळते. यापेक्षा मोठं भाग्य काय ते असणार. आणि मग त्यानंतर ती तिच्या आईचा फोटो तेथून काढते आणि त्याच्यावरची धूळ साफ करायला सुरुवात करते. पण त्यावेळी तिच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असते ते मंगळसूत्र त्या फोटो फ्रेममध्ये अडकते. आणि त्याचवेळी मारुती त्या ठिकाणी येतो आणि तो पारूच्या गळ्यामधील ते मंगळसूत्र पाहतो. आणि हा धक्का त्याला सहनच होत नाही. तो तिथे चक्कर येऊन पडतो आणि हे पाहून पारू घाबरते. ती मारुतीला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो काही शुद्धीवर येत नाही. आणि मग पारू लगेच त्याला दवाखान्यात घेऊन जाते. त्यानंतर मग संध्याकाळी मारुती एकटाच त्याच्या घरात बसलेला असतो. त्याला सतत पारूसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. आणि त्यावेळी सावित्री त्याच्यासाठी ज्यूस घेऊन त्या ठिकाणी येते. ती मारुतीला म्हणत असते की मारुती दादा, अहिल्या मॅडमने तुमच्यासाठी हा ज्यूस पाठवला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तू स्वतः मारुती दादांची काळजी घे. आणि त्यावर मारुती फक्त हो म्हणतो. तर सावित्री त्या ठिकाणीच थांबलेली असते. आणि मग मारुती तिला म्हणू लागतो की आपलं खरंच भाग्य आहे, आपल्याला अहिल्या मॅडमसारख्या मालकीनबाई भेटल्या, पण आपणच नालायक असल्यावर काय होणार दुसरं. आणि हे ऐकून सावित्री विचारते की मारुती दादा, तुम्ही असं का बोलताय, नेमकं काय घडले. आणि त्यावेळी मारुती म्हणत असतो की पारूची आई गेल्यानंतर मी तिची आई होण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मला ते काही जमलं नाही आणि हे आता माझ्या लक्षात आलं आहे. पण तुम्हाला तर ती तिच्या आईच्या जागी मानते ना. आणि ते ऐकून सावित्री घाबरूनच हो म्हणते. तर मारुती तिला विचारत असतो की मग मला सांगा, पारूच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे ती तुम्हाला सांगते ना. आणि त्यावर देखील सावित्री हो म्हणते. आणि मग मारुती सरळच तिला विचारतो की सावित्रीताई, मग मला खरं खरं सांगा, पारूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नेमकं कोणाच्या नावाचं आहे. आणि हे ऐकून सावित्री खूप घाबरते आणि ती त्या प्रश्नाचं उत्तर टाळते. परंतु मारुती काही ऐकायला तयार नसतो. तो सावित्रीचा हात त्याच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो की तुम्हाला माझी शपथ आहे, मला खरं खरं सांगा, पारूच्या गळ्यात नेमकं कोणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे. आणि ते ऐकून सावित्री घाबरून पटकन तिचा हात खाली घेते. तर मारुती म्हणत असतो की ठीक आहे, तुम्हाला माझी शपथ नसेल घ्यायची तर नका घेऊ, पण तुम्हाला आता पारूची शपथ आहे, तुम्ही खरं खरं सांगा, ती कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरते. पण तरीही सावित्री काही सांगायला तयार नसते.
आणि त्यामुळे मारुतीसुद्धा खूप चिडतो. तो म्हणत असतो की मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. आणि ते ऐकून सावित्री रडतच म्हणू लागते की पारू, आपलं लेकरू आहे ना, तिच्या हातून जे काही घडलं ते नकळतपणे घडलं. आपणच तिला समजून घ्यायला हवं. आणि त्यावर मारुती म्हणतो की हो हो, घेऊ आपण तिला समजून, पण नेमकं काय घडलं आहे. आणि मग सावित्री त्याला एक एक गोष्ट सांगायला सुरुवात करते. दुसरीकडे आदित्य अहिल्याकडे जातो. तो तिला एक फाईल देतो. तर अहिल्या त्याला विचारत असते की आदित्य, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? कारण मला असं कळलं की काल तू दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. आणि त्यावर आदित्य घाबरूनच म्हणतो की नाही आई, असं काही नाही आहे. आणि तो मनाशी विचार करतो की आत्ताच आईला माझ्या आणि पारूच्या नात्याबद्दल काहीच सांगायला नको. त्यानंतर मग अहिल्या त्याला मारुतीबद्दल विचारते. तर आदित्य म्हणतो की मारुती मामांना नेमकं काय झालं आहे हे मला सुद्धा माहीत नाही, पण मी उद्या निवांत त्यांच्याशी बोलतो, तू काळजी करू नको. आणि त्यावर अहिल्याही हो म्हणते. दुसरीकडे मारुती पुन्हा पुन्हा सावित्रीला विचारत असतो की सावित्री ताई, सांगा मला, पारू नेमकं काय खरं मानते आणि तिच्या गळ्यात कोणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे. पण सावित्रीचं एकच सुरू असतं की पारू आपलं लेकरू आहे, तिच्या हातून नकळतपणे चूक घडली. आणि खरं तर ना, तिच्या सगळ्यात काही चूक नाहीच आहे. जे काही घडलं ते नशिबाने घडलं. आणि हे सगळं काही ऐकून मारुती खूप चिडतो आणि म्हणतो की जर आता मला कळलं नाही ना, तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. आणि तो रागातच तेथून बाहेर जाण्यासाठी निघतो. पण सावित्री मोठ्याने ओरडून त्याला थांबवते. तर मारुती म्हणत असतो की तुम्हाला आता खरंच पारूची शपथ आहे, सांगा मला. आणि त्यावेळी सावित्री मग रडतच त्याला सांगू लागते की आपल्या पारूच्या गळ्यामध्ये आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र आहे. पारू त्यांना त्याचा नवरा मानते आणि त्यांच्याच नावाचं मंगळसूत्र ती गळ्यात घालते. आणि हे ऐकून मारुतीच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. सावित्रीला विचारतात की पारू आदित्य बाबांना तिचा नवरा मानते. आणि त्यावेळी सावित्री म्हणते, हो मारुती दादा, पण तुम्ही काळजी करू नका, आता सगळं काही ठीक होणार आहे. लवकरच आदित्य बाबा त्यांच्या आणि पारूच्या प्रेमाबद्दल अहिल्या मॅडमला सांगणार आहेत. आणि कदाचित अहिल्या मॅडमसुद्धा आनंदाने त्यांचं हे नातं स्वीकारतील. आणि ते ऐकून मारुती म्हणतो की कदाचित अहिल्या मॅडम माझ्या निष्ठेवर, माझ्या प्रामाणिकपणावर शंका घेतील. कदाचित त्यांना असं वाटेल की मी एक नालायक बाप आहे आणि माझी मुलगी स्वार्थी आहे. कदाचित त्या आदित्य बाबांचं पुन्हा तोंडही बघणार नाही. कदाचित त्या आदित्य बाबांसोबतचे सगळे संबंध तोडतील आणि त्यांना कायमचं घराबाहेर काढतील. आणि हे सगळं कोणामुळे होईल, तर माझ्या मुलीमुळे, त्या पारूमुळे. तिच्या हातून फक्त गुन्हा घडलेला नाही आहे, तर तिच्या हातून खूप मोठं पाप घडलं आहे. आणि मारुतीचं हे असं बोलणं ऐकून सावित्री तर खूपच घाबरते. ती मारुतीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु मारुतीला पारूबद्दल जे काही सत्य समजलेलं असतं त्यामुळे तो खूप जास्त चिडलेला असतो. आणि मग तो एक खूप मोठा निर्णय घेतो पारूला मारून टाकण्याचा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.